तांदळाची भाकरी पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये। त्याच्यासाठी मी इथे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। घेण्याआधी तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून नंतर दळलेले आहे आणि पांढरं शुभ्र असं छान पीठ तयार झालेलं आहे भाकरी करण्यासाठी। आणि याच भांडं पाणी घेणार आहे आणि याच भांडं पीठ घेतलेलं आहे। आता इथे पाणी उकळवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता पाण्यामध्ये छोट्याशा चमच्याने 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि मीठ घालून घेते चिमूटभर। आणि आता या पाण्यामध्ये पीठ घालायचं आहे। आणि गॅसची फ्लेम मी इथे अगदी कमी केलेली आहे। आता इथे उकड घेऊन झालेली आहे आणि 2 ते 3 मिनिटं मी याच्यामध्ये ठेवलेलं होतं पीठ। आता गॅस बंद केलेला आहे आणि परत 2 ते 3 मिनिटं हे असंच झाकून ठेवायचं आहे। आता इथे पीठ छान वाफवून झालेलं आहे आणि मी परातीमध्ये काढून घेते। आता इथे मी काढून घेतलेला आहे। आणि पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचा आहे। इथे 10 ते 15 मिनिटं छान या पिठाला मळून घ्यायचं आहे। इथे आता खूप छान पीठ मळून झालेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता पूर्ण मऊ झालेला आहे छान। आता याचे सारखे गोळे करून घेणार आहे मी इथे। इथे तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी चिटकणार नाही। आता इथे मी प्लास्टिक घेतलेलं आहे आणि असं गोल कापून घेतलेलं आहे आणि याला तेल आणि पाणी दोन्ही लावून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण तांदळाची भाकरी थापून घेणार आहोत। आता मी इथे गोळा ठेवून घेतलेला आहे।
आणि प्लास्टिकची दुसरी बाजू पण याच्यावरती घालून घेतलेली आहे. अशा पद्धतीने भाकरी केल्यावरती चिटकत नाही. अशा पद्धतीने भाकरी केल्यावर तांदूळाची चिटकत नाही आणि भराभर होतात. आणि याच्यासाठी कुठलेही तांदूळाचं पीठ घेतलं तर ही खूप छान भाकरी येते. इथे आता आपली भाकरी थापून झालेली आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान निघालेली आहे. आणि आता तव्याला मी इथे तव्यावरती घालून घेतलेली आहे मी. आणि त्याच्या आधी तवा छान कडक गरम करून घेतलेला होता हाय फ्लेमवरती. इथे आता खालची बाजू छान शेकून घ्यायची आहे. इथे आता एक बाजू झालेली आहे. इथे आता दुसरी बाजू पलटवून घेतलेली आहे. आणि हाय फ्लेमवरती आपल्याला ही भाकरी छान भाजून घ्यायची आहे. आता इथे मी खालच्या बाजूने छान शेकून घेते आणि ती होत आली की आपोआपच निघून येते.
आता इथे मी राहिलेल्या पिठाची अगदी छोटीशी भाकरी केली आणि छान टम्मा फुगलेली आहे. खूप सुंदर मऊ लुसलुशीत अशी ही तांदूळाची भाकरी होते. शेकताना हाय फ्लेमवरच शेकायची. अशा पद्धतीने सगळ्या भाकरी आपल्या छान टम्म फुगलेल्या आहेत आणि पांढरी शुभ्र अशी ही तांदळाची भाकरी होते आणि मऊ, शेवटपर्यंत मऊ आणि लुसलुशीत राहते. अशा एवढ्या साईजमध्ये पण आपण छान तांदूळाची भाकरी करू शकतो आणि शेवटपर्यंत छान मऊ लुसलुशीत राहते आणि खूप सुंदर चवीला पण लागते. आता इथे छान पातळ अशा तांदूळाच्या भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत आणि मऊ लुसलुशीत आहेत. ठेवताना अशा काढायच्या, टोपलीमध्ये ठेवायच्या. एवढ्या मोठ्या पण आपण करू शकतो किंवा अशा अगदी छोट्या छोट्या पण करू शकतो. इथे ही पण छान मऊ मऊ झालेली आहे आणि खूप छान पापुद्रा पण याला सुटलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने करून पहा आणि जुन्या तांदूळाच्या पिठाची भाकरी खूप छान येते. त्याला तडे जात नाही आणि शेवटपर्यंत मऊ पण राहते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.